मिसेस किल्लेदार, तुम्ही इथे कशा काय? मिस्टर किल्लेदारांना भेटायला आलात का? हो. ऍक्च्युली आपली पहिली भेट खूपच विचित्र परिस्थितीत झाली, पण तेव्हा सुद्धा मला तुमच्यातला सच्चेपणा, साधेपणा जाणवला होता. एवढे एव्हिडन्सेस मिस्टर किल्लेदारांच्या विरोधात असतानाही तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणत होतात की ते निर्दोष आहेत. खरं सांगू, तेव्हा मला तो तुमचा भाबडेपणा वाटला होता. पण नंतर जेव्हा तुम्ही सविताला आमच्याकडे घेऊन आलात आणि मग नंतर आम्हाला महिमावती आणि दिनेश बद्दल जेव्हा कळलं ना, तेव्हा माझी खात्री पटली की तुम्ही खरं सांगत होतात. पण तुम्ही काळजी करू नका, मिस्टर किल्लेदार लवकरच सुटतील. एनिवे, मी जरा घाईत आहे. आपण पुन्हा भेटूया. हो. ओके, बाय. झालं की हां. निघायचं? हो. तुमच्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजली आहे ना, वाटेल ते करा आणि वॉरंट पुढे ढकला. ते एवढं सोपं नाही आहे मॅडम. वॉरंटसाठी मॅजिस्ट्रेटकडे जावं लागतं आणि तुमच्यासारख्या वजनदार व्यक्तीविरुद्ध वॉरंट मिळवण्यासाठी नीलम मॅडमनी जंगजंग पछाडलाय. पण नीलम मॅडम कधीच कुणाला जुमानत नाहीत. त्यांनी वॉरंट मिळवलंच. तुमच्या नीलम महाजनची कौतुकं ऐकण्यासाठी इथे तुम्हाला बोलवलं नाहीये. हो मॅडम, उलट वॉरंट लवकरात लवकर कसं हातात पडेल यासाठी मी प्रयत्न करतोय. काय? उलट तुमच्याच हिताचा विचार करून मी हा प्रयत्न करतोय. आम्हाला अटक करण्यात आमचं कसलं आलंय हित? हा, मॅडम, तुम्ही कस्टडीत असताना बाहेर नरसिंह किल्लेदारांवर हल्ला झाला तर त्या हल्ल्यामागे तुम्ही आहात असा संशय सुद्धा कुणाला येणार नाही. येस सर. सर, तुम्ही कशाला फोन केलात? मला निरोप पाठवायचा होता. मी स्वतः आले असते ना मंत्रालयात भेटायला. हो सर. सर, पण नरसिंह किल्लेदारांच्या विरोधात आमच्याकडे ठोस पुरावे नाही आहेत. त्यांना अटक केली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, पण आता त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका बाईनीच हे स्टेटमेंट दिलंय की तिनेच त्यांच्या चहात गुंगीचं औषध घातलं होतं. त्यांना कोणीतरी अडकवलंय यात. अँड सर, वन मोर थिंग. महिमावतीचाही या प्रकरणात काहीतरी हात असल्याचं दिसून आलंय. आम्हाला त्यांना अटक करावी लागेल. पण हो, आमच्याकडे त्यांच्या विरुद्ध भक्कम पुरावे असतील तरच आम्ही त्यांना अटक करू. सर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हो, मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स देत राहीन. आता लपवाछपवी करून काही उपयोग नाहीये. तुला नरसिंहाची सुटका व्हायला नकोच आहे ग. कारण तो आला तर तुझ्या वागण्यावर बंधनं पडणार ना. जाऊ देत, त्या नेताचे मात्र आभार मानले पाहिजेत. अंत्याबाई, तिच्याचमुळे तर त्या सविताला शिक्षा झाली आणि नरसिंहाच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. नीताताई, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हा, बोला ना. आपल्यात झालेल्या डीलनुसार आपण दोघींनीही एकमेकींना मदत करणं अपेक्षित आहे. माझी मदत करून झालीये, आता टर्म तुमची. ऑफकोर्स, प्रॉमिस इज अ प्रॉमिस. एनिवेज, आता माझ्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे? माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की काहीही झालं तरी ती सविता तुरुंगातून सुटायला नको. काहीतरी नक्की करूया. डोंट वरी. एक्सक्यूज मी.